नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण नवीन विषय घेऊन येत आहोत भूमीच्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि कमी खर्चात आजवर आपण शेती करायचं प्रत्येक शेतकऱ्यांना एक तंत्रज्ञान आपल्यापर्यंत आपण मांडत आलेलो आहोत. इथून पुढे पण कमी खर्चात शेती कशी करता येईल आणि तुम्हाला सहज सगळीकडे भूमीच्या टेक्नॉलॉजी कशी उपलब्ध होईल आपण ह्याविषयी आज बोलणार आहोत. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं आपण जे शाश्वत आजवर सांगत होतो का भूमी चार्जर लिक्विड मॅजिक सायझर असेल, भूमी अमृत खत असेल, ग्रीन मार्क दाणेदार असेल, रूट केअर असेल, हे जे काही 4-5 प्रोडक्ट आहेत जे जमिनीचा सेंद्रिय कर्ब फास्ट प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढायचं काम करते. तर याचा खर्च जर आपण कोणतं जरी पीक घेतलं, फळबाग असेल, डाळिंब, द्राक्ष, मोसंबी, संत्रा, कोणतं एनिमल कोणतं पीक असो, सीताफळ असेल, इव्हन आपण कांदा पीक घेऊया, याच्यामध्ये फुलशेती असेल, जे आजवर आपल्या शेतकऱ्यांनी एवढं भरभरून जवळपास 4 ते 5 राज्यामध्ये प्रेम दिलेलं आहे. त्याचं कारणच एक आहे का आपण शेतकऱ्यांना आजवर सगळं कमी खर्चात शेती कशी करता येईल हेच आपण आजवर सांगत आलेलो आहोत. आज आपण नवीन 2 प्रोडक्ट असे घेऊन येत आहोत की ते 24 तासामध्ये झाडामध्ये आणि मातीमध्ये आमूलाग्र बद्दल घडून आणतील. एन्झाईम युक्त लिक्विड नवीन फॉर्म्युलेशनमध्ये आपण आणतो आहोत. पण त्याआधी शेतकऱ्यांना आजवर आपण कमी खर्चातच शेती करायला लावली आहे, कमी खर्चातच पीक काढून दिलेले आहे. त्यासाठी कुठलंही त्यांना शेड्यूल दिलेलं नाही, जिथं तुम्हाला 10-20% केमिकल रासायनिकची मात्राच घ्यावी लागते. पण मार्केटमध्ये अशा भरपूर कंपन्या आहे की त्या कंपन्या सांगतात का आमचं शेड्यूल वापरा, आमच्या शेड्यूलनुसार चला. तर ते तुम्हाला कुठंतरी ते फसवं होऊन जातं. आणि मी आज प्रत्येक जी XYZ कंपनीचा आपण कोणाचा विषय करणार नाही, पण ज्या वेळेस तुम्ही शेड्यूल घ्यायला जातात त्यावेळेस शेतकरी हे काय करतात, संपूर्ण व्हिडिओ घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी 30-40%, 50% केमिकलची रासायनिकची मात्रा घेतलेली असते. पण अशा थोड्याशा कंपन्या अशा आहेत मार्केटमध्ये का त्या सांगतात का सगळं आमच्या शेड्यूलवरच बाग आलेला आहे, आमच्या शेड्यूलवर सगळं पीक आलेलं आहे. पण असं नसतं शेतकरी मित्र. ज्यावेळेस आपण ग्राउंड क्लिअर असला, ग्राउंडला ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जातो त्यावेळेस आपल्याला सगळा अनुभव आलेला असतो. शेतकऱ्यांनी तिथं केमिकलची थोडीफार मात्रा घेतलेलीच असते. पण यूट्यूबमध्ये भरपूर अशा काही कंपन्या असतात का त्या सांगतात का सगळं आमचं शेड्यूल वापरलं आहे. आता आपण जर बाहेर सिजंटा सारख्या मोठमोठ्या कंपन्या, मल्टीनॅशनल कंपनीचं जर उदाहरण घ्यायचं जर झालं तर ह्या कंपन्या शेड्यूल देत नाहीत. पण उद्या चालून तुम्ही सगळं त्यांचं वापरून सुद्धा हे हात झटकून मोकळे होतात आणि तुम्ही त्यांच्या त्या गोष्टीला बळी पडतात. त्याच्यामुळं सत्यता ही आहे का जी कंपनी तुमची हमी घेत असेल, तुम्ही जे लिक्विड घेताय, आपलं जे भूमी चार्जर लिक्विड घेत असेल तर आम्ही बोललं पाहिजे तुम्हाला का आम्ही तुमच्या पिकाची मातीची हमी घेऊ. ते खरा रिझल्ट. तुम्ही शेतकरी स्वतःहून त्या यूट्यूबच्या चॅनलवर व्हिडिओवर बोलले पाहिजे का सर मी हे 7-8 गोण्या भूमी अमृतच्या वापरल्या, त्याच्यामध्ये गुळाचा मात्रा घेतली होती, रूट केअर घेतलं होतं. आणि जो एकरी इतर कंपन्या सांगतात, समजा आपण कांद्याचं पिकाचं शेड्यूलचं उदाहरण घेऊया, इतर कंपन्या सांगतात का शेड्यूल देऊन 30-40 हजार रुपये एकरी खर्च करायला लावतात. आता कालचा आमचा एक वितरकांचा फोन आहे, माझ्या अंदाजे 8 ते 9 हजार रुपये कांद्याला पूर्ण खर्च आला खताचा आणि लिक्विडचा. कसा तर आपण एकरी 7 ते 8 बॅग भूमी अमृतचे द्यायला लावतो, त्याच्यामध्ये 2 बॅग ग्रीन मार्क दाणेदार फॉस्फरस युक्त जे आहे ते द्यायला लावतो, त्याच्यामध्ये मायक्रोरायझा 1 किलो रूट केअर नावाने आहे तो द्यायला लावतो. आणि जमिनीची आणि पिकाला जे कॅल्शियम युक्त जे लागेल ते म्हणजे गुळ, ते गुळाची पावडर आपण त्या खतामध्ये मिक्स करून 10 किलो टाकायला लावतो. सगळं जर व्यवस्थित जर मिश्रण केलं आणि ते जर आपल्या शेतीला जर हे दिलं तर मला असं वाटतं मातीची पण क्वालिटी सेंद्रिय कर्ब वाढून जातो आणि पिकाला पण जी ताकद पाहिजे ती मिळून जाते. मग मला सांगा इतर खर्च कशासाठी, का बरं आपण यूट्यूबचे व्हिडिओ बघून कोणाचं शेड्यूल वापरून करावं. मग आम्ही हे सांगत आलो, जर तुम्हाला भूमी अमृत खत, ग्रीन मार्क दाणेदार, रूट केअर, गुळाची पावडर एवढ्या याच्यावर जर रिझल्ट येत असेल तर तुम्हाला इतर घेण्याची गरजच काय. आणि आम्ही हमी घेतोय या गोष्टीची का तुम्ही जर वापरताय आमचे 4-5 प्रोडक्ट पोषणासाठी, मग ते मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी असेल किंवा पिकांची साईज होण्यासाठी असेल, त्याच्यामधलं स्टोरेज वाढवण्यासाठी असेल. किती व्हिडिओ आहेत. आज डाळिंबाचा एक व्हिडिओ आज एका शेतकऱ्याने पाठवला व्हिडिओ, सर म्हणे याला 30 ते 40% मायक्रोन्यूट्रन्स आणि केमिकल दिलेलं आहे, पोषण हे संपूर्ण तुमचंच दिलेलं आहे.
तर त्याच्यानंतर अजून एक शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे पंढरपूरचे, 10 पोती म्हणजे भूमी अमृतचे 10 गोण्या टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी गुळाची पावडर घेतलेली आहे, रूट केअर घेतलेला आहे आणि ग्रीन महाराष्ट्र दाणेदार आणि बाकीचं मायक्रोन्यूट्रन त्यांनी ड्रिपने सोडलेले आहे. 1 नंबर फळाची साईज झालेली आहे. मग तुम्ही खर्च का करताय, का कोणाचं शेड्यूल वापरून तुम्ही फसताय? आम्ही सांगतोय का सर आता मी नवीन एका व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण त्याआधी आपण नवीन जे प्रोडक्ट काढणार आहोत ते प्रोडक्ट असे आहेत का, एक आपण प्लांट मिरॅकल म्हणून एक प्रोडक्ट काढतो आहे. एकरी त्याचं 2 किलो प्रमाण ड्रीप मधून जर दिलं तर तुम्ही आज सोडण्यापूर्वी सकाळची पिकाची अवस्था, मातीची अवस्था काय आहे पूर्ण 100% बदल घडून जातो आणि खूप स्वस्त पण आपण ते नाना तोट्यावर शेतकऱ्यांना आपण ते देणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांचं जे शेतकरी भरकटलेले आहेत इकडं तिकडं युट्यूबचे व्हिडिओ बघून कोणाचं ज्ञान पाहून इकडे अजिबात त्याची गरज पडणार नाही, हे एकदम शाश्वतपूर्वक मी या निमित्ताने सांगतो. आता राहिला विषय, जे शेतकरी शेड्यूल बघून युट्यूब बघून व्हिडिओ पाहतात आणि शेती करतात, पीक घेतात, एवढं सोपं तर बिलकुल नाही. जसं आपण टीव्हीवर, फेसबुकवर, युट्यूबवर पाहतो तेवढी शेती बिलकुल सोपी नाही. त्यासाठी मी शेतकऱ्यांना आज जागृत करेल, तुम्ही कोणतंही पीक असू द्या, हॉर्टिकल्चर असू द्या, व्हेजिटेबल असू द्या, या 3-4 महिन्याचं कोणतंही क्रॉप असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला जे पोषण द्यायचं आहे ते कमी खर्चात मी एकदम नॉर्मल फॉर्म्युला सांगत आहे. तो तुम्ही घरगुती प्रयोग करून बघा, पहा तुमच्या मातीमध्ये आणि पिकामध्ये किती बदल होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे 80% पैसे वाचतील, फक्त 20% खर्च आहे. कसा? तर मग आम्ही एकरी 200 लिटर पाणी करायला लावतो, पीक कोणतंही असू द्या. त्याच्यामध्ये आपलं भूमी चार्जर हे 2 लिटर घ्या, मॅजिक सायझर आहे ते 1 लिटर घ्या आणि आता आपण एन्झाईम युक्त जे काढत आहे नवीनच आपण त्याला नाव देणार आहोत ते एकरी 5 लिटर ते घ्यायचं आहे. त्याचा खर्च पण खूप कमी आहे. हे सगळं मिश्रित करून त्याच्यामध्ये गुळ आणि दह्याची पावडर म्हणजे ऑर्गॅनिकरित्या जे कॅल्शियम आणि बॅक्टेरिया जो लागतो तो गुळातून दह्यातून मिळून जातो आणि हे पहिल्यापासून मी सांगत आलो आणि हे शेवटपर्यंत शेतकऱ्यांना सांगत राहील. त्याच्यामध्ये तेवढं सगळं एक मिश्रित करून त्याच्यामध्ये अंडी, आपण जी अंडी खातो नॉनव्हेज मध्ये किंवा व्हेज मध्ये येतात ती अंडी घरगुती जी खातो त्याच्यामध्ये ती 10 अंडी घ्या आणि सगळं एकत्र मिश्रण करून 1-2 तासाच्या कालावधीसाठी तुम्ही ते भिजून ठेवा आणि ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही पिकाला सोडायचं आहे तर त्यावेळी त्या पिकाला सोडण्यापूर्वी 2 तास मिश्रित करून गाळून सोडा आणि सकाळी पहा किती सुंदर रिझल्ट आहे. मग तुम्ही म्हणशाल सर खर्च किती झाला? माझ्या अंदाजे सगळा खर्च जर असेल तो 3 ते 3.5 हजार रुपये खर्च असेल. मग कशाला तुम्ही एवढे 20-20, 25-25, 30-30 हजार रुपये इतर कंपन्यांचं व्हिडिओ बघून एक वेगळंच काहीतरी एक करून मन भरकटून असं तुम्ही वापर करताय? बिलकुल करण्याची गरज नाही. एकदम कमी खर्चामध्ये चांगलं पीक आणण्याची आणि जबाबदारी आमची आहे. आणि कोणतीही कंपनी असो, इव्हन आम्ही असो किंवा इतर कोणत्याही कंपनी असो, ज्या वेळेस तुम्ही एखादा प्रोडक्ट घेताय, सेल करताय आणि ते विश्वासाने घेऊन जाताय, तुम्ही समोरच्या कंपन्यांना ट्रस्ट केलं पाहिजे का हे आम्ही वापरतो, तुम्ही याची गॅरंटी घेताय का, तर ते प्रोडक्टला तुम्ही हात लावा, नाही तर लावू नका. हजारो शेतकरी फसलेले आहेत इतर कंपन्यांचं वापरून, आम्ही रोज पाहतोय. आणि क्वालिटी कशी चेक करायची असं भूमी चार्जर लिक्विडची कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही चेक करा, जो कार्बन लिहून दिला तो कार्बन मिळालाच पाहिजे लिक्विडमध्ये. इतर कंपन्या सांगतात का हे अमुक तसं असं काही नसतं. आम्ही आमच्या कंपनीच्या पूर्ण प्रोडक्टवरतीच बोलतो आजवर, इतर कुठलंही भाषण न देता, इतर कुठलंही ज्ञान न पाचता, आजवर एवढं 4 ते 5 वर्षाचा जो अनुभव आहे, शेतकऱ्यांचं जे प्रेम आहे, कमी खर्चात शेतकऱ्यांना शेती करायला लावतो, त्याच्यामुळेच आज हा एवढा भाग्याचा दिवस पाहायला मिळतोय. म्हणून अजून शेतकऱ्याचा खर्च वाचला पाहिजे, अजून शेतकऱ्यापर्यंत आपण गेलो पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे 2 प्रोडक्ट नवीनच लवकर काढत आहोत आणि ते तुमच्यापर्यंत लवकरच आपण पोहोचणार आहोत. आपलं चॅनल आहे भूमी चार्जर टेक्नॉलॉजी नावाने. त्याचं माध्यमच असं आहे की तुम्ही कमी खर्चात शेती केली पाहिजे, तिथपर्यंत पोहोचायचं आमचं चांगलं माध्यम आहे. 50-60% आपण पूर्ण जमिनीवर पोषणावर काम करतोय पिकांच्या आणि 30 ते 40% रासायनिक केमिकलची मात्रा घेतली पाहिजे. त्याच्यासाठी कुठलंही शेड्यूल नसतं. लोकांचं असं, शेतकऱ्यांचं म्हणणं येतं का सर शेड्यूल द्या. शेड्यूल ह्या कंपनीने ज्याचे त्याचे प्रोडक्ट सेल होण्यासाठी वापरले असतात, कुठल्याही शेड्यूलची गरज नाही. आज जे आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्हिडिओ घेतो, मोठे मोठे उपक्रम घेतो, हे पहा. हा एक नांदेडचा उपक्रम आहे. इथं जवळपास कृषी अधिकारी जवळपास 50 ते 100 शेतकरी गोळा होऊन आपण शेतकऱ्यांना ते सगळं मार्गदर्शन
व्यवस्थित केलेलं आहे आणि ते शेतकऱ्याला पटलेलं पण आहे. त्याचं कारण असं आहे की कमी खर्चामध्ये 3-4 प्रोडक्टवरती खूप सुंदर असे रिझल्ट येतात शेतकरी मित्रांनो. एवढं मी पहिल्यापासून सांगत आलो की पोषणावर चांगल्या प्रकारे भर द्या. मग ते हॉर्टिकल्चर असू या, भाजीपाला असू या, कोणताही क्रॉप असू द्या, पण तुम्ही जेवढं पोषणावर काम करशाल तेवढं सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा खर्च वाचणार आहे. मग तुम्हाला कसल्या पावडर भिजत घ्यायची गरज आहे का, कुठल्या पावडर घेण्याची गरज आहे का, कुठंच नाही. त्याच्यासाठी माध्यम एकच आहे. तुम्ही जर आमच्या भूमिचार्जर लिक्विड वापरताय, भूमी अमृत खत वापरताय, त्याची आम्ही घेतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा खर्च वाचतोय. तुम्हाला कुठंच असं जास्त काहीतरी शेड्यूल वापरलं, जास्त खतं टाकले म्हणजे पीक चांगलं येतं अशातला काही भाग नाही आहे. पूर्ण जे काही आहे ते आम्ही आमच्या क्वालिटीवरच बोलतोय आणि पहिल्यापासून बोलतच आलोय. फक्त जे ऑर्गॅनिकरित्या आणि जे ट्रॅडिशनल पारंपरिक जे खत आपण आजपर्यंत शेती करत आलोय, गुळ आणि दही हे माध्यम याच्यासाठी घ्यायला लावतो. बॅक्टेरिया आणि कॅल्शियम ह्या एकदम तुम्हाला 100-200-300 रुपयात तुम्हाला मिळून जातात. कशाला लाखो हजार रुपये खर्च करताय, कशाला डाळिंबाचं तुम्ही हे करताय, डाळिंबामध्ये हजारो लाखो रुपये खर्च करताय. जी स्लरी आहे ती स्लरी सोडा भूमिचार्जर लिक्विडच्या माध्यमातून. त्याच्यामध्ये एन्झाईम लिक्विड आहे, त्याच्यामध्ये कार्बन आहे, त्याच्यामध्ये अमिनो फुलविक आहे, सीविड आहे. आपल्या खतांचं तर मी मागच सांगितलं आहे, खत सुद्धा इतकं सुंदर आहे. त्या खतामध्ये 7-8 गोणे भूमी अमृतच्या घेतल्यानंतर दाणेदारच्या ग्रीन महाराष्ट्राच्या 2 बॅग घ्या, त्याच्यामध्ये गुळाची पावडर टाका 10 किलो, त्याच्यामध्ये रूट केअर घ्या. इतका सुंदर रिझल्ट येतो शेतकरी मित्र. गांडूळ तयार होऊन जातात, जमीन भुसभुशीत होऊन जाते. याच्यापैकी तुम्हाला दुसरा खर्चच नाहीये. तुम्ही जेवढं ताकद मातीला आणि पिकाला देशाल तेवढं तुमचं झाड खूप चांगल्या प्रमाणात येणार आहे आणि खर्च तुमचा स्प्रेचा वाचणार आहे. आणि जगात असं कोणतं मॅनिक्युल नाहीये ते ऑर्गॅनिकवर आजवर कंट्रोल होत आले. त्याचे ते ऑर्गॅनिकवर कंट्रोल होत नाही. थोडीफार केमिकलची त्याला स्प्रे मात्रा द्यावीच लागते. त्यावेळेस तो कुठंतरी व्हायरस नियंत्रण देतो. पण आजकाल काय आहे, भरपूर कंपन्या सांगतात का आम्हीच खरे आहोत, आमचं शेड्यूल वापरा, नंतर हात झटकून घेतात. त्याच्यामुळे काळजीपूर्वक तुमची जी कंपनी हमी घेते का हे लिक्विड घेतलंय आम्ही आणि त्याचा 100% रिझल्टच आहे, ती कंपनी एकमेव जर महाराष्ट्रात जर डायरेक्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलत असेल तर ते म्हणजे भूमिचार्जर टेक्नॉलॉजी आहे. एकही शेतकऱ्यांची आजवर साईबाबांच्या कृपेने कंप्लेंट नाही. साईबाबाच्या कृपेने सगळे शेतकरी सुखी समाधानी आहेत आणि जो नफा त्यांना मोबदला पाहिजे तो भरपूर प्रमाणात मिळालेला आहे. कारण की आपण पोषणावर 30 ते 40% काम करतोय. बाकी सगळं शेतकऱ्यांना त्यांचं केमिकल रासायनिकची मात्रा घ्यायला लावतो. पण जे पोषण योग्य पाहिजे ते पोषण त्यांना योग्य देतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना कमी खर्चाकडे घेऊन चाललोय. कोणाला कर्जबाजारी करत नाहीये, कोणाला डोक्याला ताप होईल असं करत नाहीये. त्याच्यामुळे आज एवढा 4 ते 5 वर्षाचा जो अनुभव आहे का हाच सांगतोय का कमी खर्चात शेती कशी करता येईल हेच मी शेतकऱ्यांना आजवर सांगत चाललो आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी डोळे झाकून भूमी अमृत खत असेल, ग्रीन महाराष्ट्र दाणेदार असेल, भूमिचार्जर लिक्विड असेल, सायझर असेल, रूट केअर असेल, हे प्रोडक्ट तुम्ही पोषणासाठी वापरलेच पाहिजे. डोळे झाकून वापरले पाहिजे. आणि आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, इकडे खाली कर्नाटक असेल, भरपूर मोठ्या प्रमाणात खते जातात, भरपूर मोठ्या प्रमाणात लिक्विड जातात. त्याचं कारणच आहे का शेतकरी डोळे झाकून घेतात. का घेतात? का खर्च कमी आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि कमी खर्चात सुंदर रिझल्ट आहे, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे शेतकरी जे बोलतो, आम्ही जे युट्यूबचे व्हिडिओ घेतो, शेतकरी जे बोलतात तेच युट्यूबला घेतो. म्हणजे शेतकऱ्याने जर केमिकलची मात्रा वापरली असेल तर केमिकलची मात्रा सांगतोय. काही कंपन्या काय करतात, ते शेतकरी व्हिडिओमध्ये सांगतात आम्ही केमिकल रासायनिक घेतलेलं आहे, पण हे काय करतात एडिटिंग करून ते शब्द गाळून टाकतात आणि सांगतात का सगळं आमचं शेड्यूल घेतलेलं आहे आणि शेतकरी तिथंच फसून जातो आणि त्या शेतकऱ्याचं पीक, त्या शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होऊन जातं आणि हे नंतर हे कंपन्या अंगा काढून घेतात. त्याच्यामुळं जागृत झालं पाहिजे. जी सत्यता आहे ती तुमच्यापर्यंत मांडली पाहिजे आणि हे तुमच्यापर्यंत येण्याचं कारणच हे आहे का तुमचं भरपूर एवढं आम्हाला आज प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाले, म्हणून काम करण्याचं खूप मोठं बळ मिळालं. त्याचं कारणच हे फक्त तुम्ही आहात. फक्त जागृत झालं पाहिजे. इतर फसव्या भरपूर मार्केटमध्ये कंपन्या आहेत, तुम्ही सावध राहायला पाहिजे. लिक्विडची क्वालिटी ओळखा. एकरी 2च लिटर लागते. आजकाल भरपूर कंपन्या सांगतात का 5-5 लिटर सोडा, 10-10 लिटर सोडा. बिलकुल गरज नाही. फक्त एकरी 2 लिटर भूमिचार्जर, गुळ आणि दही 2-2 किलो, त्याच्यात थोडीशी अंडी घ्या 4-5, त्याच्यामध्ये हे सगळं एकत्रित मिश्रण करून, आता नवीन आपण एन्झाईमचं एक लिक्विड आणतोय ते 5 लिटर घ्या. खूप कमी किंमत आहे, नाना तोटर आपण ते देतोय ते पण. आणि हे सगळं एकत्रित करून 2 तास भिजून व्यवस्थित ड्रिपने सोडून द्या. ड्रिंचिंग करा. इतके सुंदर रिझल्ट आहेत.
मग फळबाग असो, पीक कोणतंही असो, मातीला तुमच्या ताकद जर कमी पैशामध्ये जर मिळत असेल आणि ती शाश्वत जर कंपनी आम्ही घेत असो, तर 100% डोळे झाकून तुम्ही ते प्रोडक्ट घेतले पाहिजे, वापरले पाहिजे. आजवर जवळपास माझ्या अंदाजे 800 ते 900 व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहेत. सर्व शेतकरी सांगतात कसं एकदम कमी खर्च आहे, 3-4 प्रोडक्टवरती शेती होते, एकदम आम्ही खूप आनंदी आहोत. आणि हेच आपल्याला घेऊन जायचं आहे पुढं आणि सावध करायचं आहे इतर शेतकऱ्यांना का बोगस खर्चाला आळा द्या, बोगस खर्च करू नका. आणि याच्यातून तुम्ही सावध झालं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ घेण्याचा एक माझा आजचा माध्यम आहे. तुम्ही ओळखलं पाहिजे का आपल्या शेतीला खरोखर शेजारच्यांनी सांगितलं पाहिजे का आपण ही भूमी चार्जर लिक्विड वापरलंय आणि डोळे झाकून त्याचा आपण वापर केला पाहिजे. काहीतरी युट्यूबचे व्हिडिओ बघून शेती होत नसते शेतकरी मित्र हो. हे फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे आणि हे तुम्ही ओळखलं पाहिजे. ह्याच माध्यमातून एवढं सांगतो. आपलं चॅनल आहे भूमी चार्जर टेक्नॉलॉजी नावाने. प्रत्येकाने सबस्क्राईब केलं पाहिजे, प्रत्येकाने लाईक केलं पाहिजे, व्हिडिओ पाहिले पाहिजे. तुम्ही पाहते व्हिडिओमध्ये जिथं शेतकऱ्यांनी केमिकल वापरते आणि तेच सांगतोय, जसं शेतकरी बोलतील तसंच आम्ही जसं व्हिडिओ युट्यूबला घेतो आणि तेच प्रेमामुळे आजचा हा दिवस आमचा आहे. त्याच्यामुळं आमच्या भूमी चार्जर टेक्नॉलॉजी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना पण सांगा का कमी खर्चामध्ये ही टेक्नॉलॉजी चांगल्या प्रकारे पीक काढून देते, चांगल्या प्रकारे मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवून देते. त्यामुळे तुमच्या प्रेमामुळे आज इथपर्यंत आलोय. इथून पुढेही अजून जास्त ग्रीप घेण्याचं भाग्य लाभेल. नक्कीच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील. फक्त तुम्ही जागरूक झालं पाहिजे का खरोखर भूमी चार्जर टेक्नॉलॉजीमुळे आजचा हा आमचा सोन्याचा सुंदर दिवस आहे. धन्यवाद.